चला सगळ्यांना शुभ सकाळ। ताळूचे पानं बघा किती छान झाले। इथं गोकर्णाचा वेल आहे कुंडीमध्ये, बाहेर गुलाबाचे दिसत आहे ना आपलं लिंबाचं झाड। तर चला सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ। आराध्या आलाय क्लासवरून, बघा आराध्या आलाय क्लासवरून। आज त्याचा पेपर होता सायन्सचा। चला असं झालेलं आहे आवरून सकाळी सकाळी। इकडं आपला हॉटेलचा माल आहे, बिस्किट पुडे ते इकडं गोणीत पण आहे। इथं वेफर्सचे पाकिटं, इथं काही चॉकलेटच्या बरण्या असं। देवपूजा झालेली आहे। तर चला सकाळचं रुटीन। आणि नंतर मला आहे ना खलबत्ता घेतला आहे आपण दगडी, खूप दिवसाचा घ्यायचा होता पण चालला आज उद्या असं, तर मग आणलाय तो छान। कसं काय वापरायचं त्याचं शेअर करणार आहे। तर इथं पोळ्या झालेल्या आहे सुनबाईचं, इथं दूध चहा आणि चला सगळ्यांना शुभ सकाळ। तुम्हाला गुलाब दाखवते। तर बघा एवढ्या कळ्या आलेल्या आहे। बघा हे फुलं खूप सुंदर आहे आणि कळ्या पण आहे अशा, लगेच भरपूर कळ्या आहे। बाकीचे कळ्यांचे बघा फुलांचं हे होऊन गेलेलं आहे खाली इथं। तर पाऊस चालू होता त्यासाठी वरती येणं नाही झालं, तर आज आले मस्त वरती। तर बघा फुलं खूप सुंदर आलेले आहे। आता देवाला नेऊ। इथं एवढ्या कळ्या आलेल्या आहे। तर पाऊस चालू आहे 2-3 दिवसापासून, तर भरपूर गवत झालं होतं। हे पण गुलाबच आहे, तर याला छान कळी आलेली आहे। छान आहे अशा कळ्या, गुलाबी फुलं हे। आणि इकडं बघा गवत एवढं झालेलं आहे। इथं पण छान पिवळं फुलं आलेलं आहे। गोकर्णाच्या वेलाला पण फुलं आहे मध्ये। इथं गवती चहा आहे बघा। हे गवत तर पाऊस चालू असल्यामुळं येणं नाही झालं वरती। इथं पाणी कुंडीत इकडं केलं या 2 स्वच्छ। चला असं झालेलं आहे, आता छान स्वच्छ करून एवढं गवत काढलं आहे। आता या कुंडीत याचा कलम लावायचा एक, याच गुलाबाचा छान आहे। तर बघा याला पण छान कळे आलेले आहे। तर चला असं झालं आता आवरून। हे पण झाड काढून टाकायचं आहे, कारण याला जास्त फुलं येत नाही आहेत, मोठं वाढत आहे फक्त। इथं पण एक कलम लावू आणि असं वाटतंय मोगरा काढून टाकू। तुम्हाला एक दाखवते। तर बघा गोगलगाय अशी झाडावर चढली आहे। इथं गोगलगाय बघा। चला असं झालं आता छान झाडं स्वच्छ करून। आता हे कात्रीने कट करून घेणार आहे असे। याचे पण आहे भरपूर असे फुलं येऊन, पाऊस होता 2-3 दिवस, तर असे कट करून घेते कातर आहे। तर चला आता कट करू। चला अशी झाली, आता कटिंग करून घेतली। आता आपल्याला फुलं काढून घ्यायचे। तर खूप छान फुलं आहे, किती छान आहे कलर पण, आणि एवढे कळे आहे। एवढे फुलं कट केले, सुंदर कलर आहे। इथं कातर आणि आता असं दिसतंय झाड। चला आता छान इथं पण 2 कलम लावायचे। बघू आता मोगरा पण काढून टाकणार आहे मी। चला नवीन खलबत्ता, तर खूप दिवसाची हौस होती। बघा एवढा मोठा आहे, आता धुवून घेऊ आपण। चला यातली आपल्याला कच काढायची आहे। तर मी थोडी बाजरी घेतली, बाजरी आधी छान थोडे करून घेऊ। बघा किती काळी झाली बाजरी। तर यातली सगळी कच कडक असल्यामुळं बाजरी निघून येईल आपल्याला। नंतर तांदूळ पण यात वाटायचं आहे, थोडं जाडं मीठ पण वाटून घ्यायचं आहे। तर अशी सगळ्या बाजूनी हे करून घ्यायची। तर किती काळी झाली बाजरी। वरती पण थोडं थोडं टाकून मी करून घेतलं। तर
बघा किती काळी बाजरी झाली आहे आणि असं पण थोडंसं काना करून घ्यायचं. नंतर तर बघा असं तर भरपूर काळं झालं. बघा किती काळी झाली बाजरी. तर आता ही आपण धुवून घेऊ. तर धुवून घेते मी. आता आपण तांदूळ वाटून घेऊ. तांदूळ घेतले. आता तांदूळ पण छान यात हे करून घेऊ. पण छान झालं बघा, एवढं मस्त वाटतं आहे. पण अजून थोडी कच असते, दगडाची असते. तर चला बघू तांदूळ हे करू. तांदूळ पण अजून काळे झाले तर असे थोडे थोडे इथं पण टाकायचे आणि वरची कड पण छान हे करून घ्यायची. तर बघा अजून निघतं आहे सिमेंटासारखं तसे तांदूळ. आणि असं थोडं काणी करून पण असं करायचं. चला तांदूळ बघा किती काळे झाले. तर अजून कच आहे यात. तर अजून एकदा मी परत तांदूळ हे करणार आहे. आणि हे वरती पण असं थोडं करून घेतलं कारण आपला मसाला वरती जर आला, चटणी म्हणा मसाला म्हणा, तर काळे होण्याचं कच यालासुद्धा असतं बरं का. म्हणून असं छान सगळीकडून करून घ्यायचं. असं पण करायचं. तर हे झालं का बघा तांदूळ किती काळे झाले, भरपूर कच आहे. अजून एकदा मी वाटणार आहे तांदूळ. तुम्हाला आता तांदूळ दाखवते. बघा किती काळे झाले. तर अजून भरपूर एकच. तर चला आता हे धुवून घेऊ. परत एकदा तांदूळ वाटू. तर बघा किती काळं पाणी आणि खलबत्ता छान काळाभोर दिसायला लागला बरं का. मस्त स्वच्छ झाला एकदम. पण अजून एकदा रिस्क नाही घ्यायची आपल्याला. अजून एकदा मी थोडे तांदूळ वाटणार आहे. तर बघा किती छान झालं. चला इथं तांदूळ आणि बाजरी झाली दळून. आता माझ्याकडे खडे मीठ होतं, थोडंसं घेतलं आहे. तर बघा आता छान इथं बघा काळे खूप काळं निघालं. तर हे पण असंच थोडं एवढं शेवट करून घ्यायचं. तर आधी बाजरीने, मग तांदळाने आणि मग जाडे मिठाने खडे मीठ. खडे मीठ सफेद जर राहिलं तर समजायचं आता याची कच सगळी निघून गेली. तर खडे मीठ सफेदच आहे, काही काळा नाही झाला बघा. तर मी कडायला घेते थोडंसं पसरून आणि ते पण घेते हे करून. कारण आपण जेव्हा चटण्या वगैरे करू तर वरती पण आपल्याला असतं. तर बघा सफेद आहे खडे मीठ, त्यामुळे आता याच्यात काही कच राहिलेली नाही आहे असं समजून जायचं. तर बघा किती सफेद आहे खडे मीठ. तर आता यात आपली कच अजिबात नाही राहिलेली असं समजाय, म्हणजे समजतं आपल्याला लगेच. चला आता हे धुवून घ्यायचं. आपल्याला याला आता हळद आणि आपलं जे आपण तेल खातो ना, गोडं तेल, कुठलंही तेल असू द्या, ते लावून 1 ते 2 दिवस ठेवायचं. म्हणजे आपला खलबत्ता रेडी आहे वापरायला. इथे घसून घ्यायचा छान परत लिक्विडनी. आणि आता आपण याला हळद आणि तेल लावून ठेवणार आहे. 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा, सगळीकडून असं घासून घ्यायचं. हे पण घासून घेते मी. चला इथं नॅपकिननी पुसून घेते आता मी छान. बघा काळाभोर झाला मस्त. आणि याला आता आपण तेल, जे आपण खातो ते तेल आणि हळद लावून तुम्ही 1 दिवस ठेवा, 2 दिवस ठेवा छान मुरण्यासाठी. सगळ्या बाजूनी पुसून घ्यायचं. इथे 1 चमचा हळद घेतली आहे. इथं तेल घेतलं आहे मी. तेल लावून घेतलं. तेल आणि हळद याला पण लावायचं आणि 1 ते 2 दिवसासाठी छान सुकत ठेवायचं.